न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। अतिवृष्टी होऊन सुद्धा ठाणे जिल्हा अंशतः सुद्धा बाधित नसल्याचा राज्य शासनाचा अहवाल। जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून संतापाची लाट। 2025 मध्ये महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी होऊन अनेक जिल्ह्यांसह तालुक्यांमधील शेती पिकांचे नुकसान झाल्याने अशा ठिकाणच्या नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांच्या शेत जमिनींचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे अहवाल महाराष्ट्र राज्य शासनाकडून संबंधित विभागाला सादर करण्यात आला आहे। यामध्ये नुकसानग्रस्त प्रभावित जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्याला अंशतः सुद्धा नुकसानग्रस्त जिल्हा म्हणून गृहीत धरला न गेल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून सदर शासन अहवालात तात्काळ बदल करावा, अन्यथा येत्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाराष्ट्र शासनाला याचे गंभीर परिणाम सोसावे लागतील असा इशारा ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे। 2025 मध्ये भिवंडी तालुक्यासह ठाणे जिल्ह्यामध्ये मोठी अतिवृष्टी झाली, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या भात पिकाचे अतोनात नुकसान झाले। असे असताना सुद्धा शासनाने ठाणे जिल्ह्यावर हा अन्याय केला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। काय सांगाल, नुकताच एक शासनाकडून परिपत्रक जारी झालेलं आहे ना, त्याच्यामध्ये जवळजवळ कोकणातले 3-4 जिल्हे वगळलेले आहेत नुकसानीपासून। काय बोलले याच्यावर गणेश सर? याच्यावर सांगायचं म्हणजे असं की गेल्या सातत्यानं 2 वर्ष सातत्यानं अतिवृष्टी होते। या वर्षी तर निसर्गाने कहर केला आणि त्या कहरामध्ये शेतकरी पूर्ण कोडबडून गेले ना। अशा परिस्थितीमध्ये शासन असं परिपत्रक काढत असेल तर शेतकऱ्यांनी करावं तरी काय? शेतकऱ्यांकडे आज कुठल्याही प्रकारचं खायला अन्न सुद्धा काही शेतकऱ्यांना राहिले नाही। 25% सुद्धा काही शेतकऱ्यांना उत्पन्न यावर्षी मिळालेले नाही। गेल्या वर्षी पण तीच अवस्था झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं शेतकऱ्यांना मोठा अन्याय केलेला आहे। गेले कोकणामधले 3-4 जिल्हे, त्याच्यामध्ये आमचा एक ठाणा जिल्हा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे पंचनामे झाले। शेतकऱ्यांना वस्तुस्थिती शासनाच्या प्रतिनिधींनी येऊन बघितली, पंचनामे केले आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं पत्रक निघालं, शेतकऱ्यांनी करायचं काय? मरायचं का, जगायचं का मरायचं? अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आणि असा ठाणे जिल्ह्यावर अन्याय होत असेल। या ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असताना सुद्धा अशा प्रकारचा शेतकऱ्यांना अन्याय होतो, ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबतीमध्ये तर अतिशय खंत अशा प्रकारची शेतकऱ्यांना वाटते की अशा प्रकारचा जर आपल्यावर अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं तरी काय, अशी भूमिका शेतकऱ्यांची आहे। मी सांगू इच्छितो की मला सांगा की मुख्यमंत्र्यांनी असं एक घोषणा केली होती की दिवाळी गोड करणार, पण आतापर्यंत नुकसान भरपाई मिळाली का शेतकऱ्यांना? आतापर्यंत कुठल्या प्रकारची तुटपुंजी अशी काही शेतकऱ्यांना मिळाले, पण बहुतांश शेतकरी असे आहेत की त्यांना आतापर्यंत कुठल्या प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही। दिवाळी गोड सोडूनच द्या, पण आता होळीला बोंबा मारायचे वेळ शासनाच्या विरोधात आलेले। म्हणजे अशा प्रकारचा शेतकऱ्यांना जर हे होत असेल तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं?